नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यश विकेश यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी हिंदी विषय व्याकरण विभागाचे ऑल टॉपिक्स मित्रांनो वन शॉट मध्ये मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत। प्लस मित्रांनो कोणते प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये विचारले जातील आणि त्यांचं कशा प्रकारे आन्सर लिहायचं हे सर्व गोष्टी मित्रांनो तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितले आहेत। तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर मित्रांनो तुम्ही जवळपास व्याकरण विभागाचे 14 मार्क्स फिक्स करू शकता। चला तर मित्रांनो थोडा सुद्धा वेळ न घालवता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। मुलांनो तुम्हाला मी व्हिडिओ सुरुवातीला कोणते घटक पेपरमध्ये विचारले जातात ते तुम्हाला मी सांगतो। लक्षात घ्या, शब्दभेद, अव्यय, संधी, सहाय्यक क्रिया, प्रेरणार्थक क्रिया, मुहावरे, कारक आणि विरामचिन्ह हे 8 घटक प्रत्येकी 1 मार्कसाठी विचारले जातात। आणि त्यानंतर मित्रांनो काल परिवर्तन, वाक्यभेद आणि मित्रांनो वाक्य शुद्ध करणे हे प्रत्येकी 2 मार्कसाठी म्हणजे टोटल 11 घटक मित्रांनो 14 मार्कसाठी एक्झाम मध्ये विचारले जातात। आता लक्षात घ्या, खूप इझी घटक आहेत, इझी टॉपिक्स आहेत। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्ही इझिली सोडवू शकता। सुरुवात करूया आपण शब्दभेद पासून। लक्षात घ्या, शब्दभेद मध्ये संज्ञा, सर्वनाम आणि विशेषण। माझं समत आहे तुम्हाला काय करायचं मित्रांनो, सुरुवातीला थोडासा पेशन्स ठेवायचा आहे। तुम्हाला पहिल्यांदा मी कन्सेप्ट क्लिअर करून देईल आणि कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर मित्रांनो क्वेश्चन कशा प्रकारे सोडवायचे ते तुम्हाला मी सांगणार आहे। सुरुवातीला आपण मित्रांनो संज्ञा पाहूया। संज्ञेमध्ये मित्रांनो आपण सुरुवातीला व्यक्तिवाचक संज्ञा पाहूया। त्यामध्ये मित्रांनो त्यामध्ये काय असतं, जी संज्ञा से किसी विशेष व्यक्ती, स्थान या वस्तू का बोध हो, म्हणजे विशेष व्यक्ती आहे, विशेष एखादं स्थान आहे त्याचा बोध होतोय अशी संज्ञा। उदाहरण तुम्ही पाहू शकता, मुंबई भारत का बडा शहर आहे, यामध्ये मित्रांनो जे मुंबई आहे ते मित्रांनो व्यक्तिवाचक संज्ञा आहे। महात्मा गांधीने सत्य और अहिंसा का मार्ग अपनाया, मित्रांनो महात्मा गांधी कोण आहेत, व्यक्तिवाचक संज्ञा आहे। त्यानंतर भारत मेरा देश आहे, मित्रांनो भारत काय आहे, व्यक्तिवाचक संज्ञा। तुम्ही पाहू शकता, लक्षात घ्या मध्ये काय असतं मित्रांनो, एखाद्या शहराचं नाव, एखाद्या व्यक्तीचं नाव, एखाद्या देशाचं नाव, म्हणजे ज्याचं नाव आहे म्हणजे स्पेसिफिक माणसाचं नाव, एखाद्या वस्तूचं नाव, त्याला व्यक्तिवाचक संज्ञा म्हणतात। सिंपली तुम्हाला मी सांगत होतो, काहीच प्रॉब्लेम नाही। त्यानंतर जाऊया आपल्या जातीवाचक संज्ञेकडे। लक्षात घ्या, जिससे किसी जाती या वर्ग का बोध हो, म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, लड़का मैदान में खेल रहा है, हा मित्रांनो यामध्ये लड़का जे आहे ते मित्रांनो जातीवाचक संज्ञा आहे। जर मित्रांनो त्या मुलाचं नाव असतं म्हणजे आकाश मैदान में खेळ आहे तर आकाश कोण होणार आहे मित्रांनो, तो मित्रांनो होणार आहे आपल्या इथं आपली पहिली व्यक्तिवाचक संज्ञा होणार आहे। परंतु मित्रांनो आकाश न घेता एक लड़का म्हणजे एक मुलगा, त्यामध्ये भरपूर मुलं आहेत बरोबर का, म्हणजे त्याचे एक वर्ग आहे ना मुलं, त्यामध्ये त्यांची प्रत्येकाची नावं वेगवेगळी असणार आहेत अशा प्रकारे। किंवा कुत्ता बहुत वफादार जानवर होता है, यामध्ये कुत्रे किती पण असू शकतात परंतु काय घेतलेलं आहे, कुत्ता म्हणजे त्या वर्गाचं नाव घेतलेलं आहे बरोबर अशा प्रकारे। त्यानंतर शिक्षक विद्यार्थी को पढ़ाता है, यामध्ये मित्रांनो शिक्षक काय असणार आहे मित्रांनो, जातीवाचक संज्ञा असणार आहे। आता लक्षात घ्या, त्यानंतर जाऊयात आपल्या तिसऱ्याकडे, भाववाचक संज्ञा, जिससे किसी गुण, अवस्था या भाव का बोध हो, म्हणजे एखादी भावना एक्सप्लेन केलेली आहे त्याला मित्रांनो भाववाचक संज्ञा म्हणतात। त्यामध्ये पाहू शकता तुम्ही, हमें हमेशा सत्य बोलना चाहिए, लक्षात घ्या हमें हमेशा सत्य बोलना चाहिए, यामध्ये सत्य जे आहे ते मित्रांनो भाववाचक संज्ञा आहे। ईमानदारी एक अच्छी आदत आहे, मित्रांनो ईमानदारी भाववाचक संज्ञा आहे। खुशी जीवन का सबसे बड़ा धन है, मित्रांनो ही एक मित्रांनो भाववाचक संज्ञा आहे। लक्षात घ्या, ज्यामध्ये भावना व्यक्त आहे त्याला मित्रांनो भाववाचक संज्ञा म्हणतात, खूप इझी आहे। त्यानंतर द्रव्यवाचक, जिससे किसी पदार्थ या द्रव्य का बोध हो, लक्षात ठेवा फक्त एखाद्या पदार्थाचं नाव असलं तर मित्रांनो द्रव्यवाचक संज्ञा सांगून टाकायचं। सोना एक किमती धातू आहे, मित्रांनो धातू हे जातीवाचक झालं, परंतु मित्रांनो सोना त्यामध्ये एक द्रव्यवाचक होते, म्हणजे सोना एक पदार्थच आहे ना तर त्याला मित्रांनो तो द्रव्यवाचक संज्ञा झालं। पाणी जीवन के लिए आवश्यक आहे, यामध्ये मित्रांनो पाणी मित्रांनो द्रव्यवाचक झालं। त्यानंतर दूध स्वास्थ्य के लिए लाभदायक आहे, यामध्ये मित्रांनो दूध द्रव्यवाचक झाले अशा प्रकारे। समूहवाचक संज्ञा, याच्या मित्रांनो शब्दातच आहे, जिससे समूह का बोध हो, म्हणजे एकत्रित समूह त्याचा बोध होतोय त्याला मित्रांनो समूहवाचक संज्ञा म्हणतात। जसं की सैनिकों की सेना सीमा पर तैनात थे, सेना या मित्रांनो समूहवाचक। विद्यार्थियों को कक्षा शुरू हो गई, कक्षा मित्रांनो पूर्ण वर्ग सुरू झालाय, त्या वर्गाला मित्रांनो समूह आहे ना बरोबर त्याला मित्रांनो समूहवाचक संज्ञा म्हणतात। त्यानंतर पक्षियों का झुंड आसमान में उड़ रहा है, याला झुंड जे आहे मित्रांनो ते मित्रांनो समूहवाचक। अशा प्रकारे मित्रांनो जे आपल्या संज्ञेचे 5 प्रकार आहेत, इझी प्रकार आहेत। तुम्ही जर थोडंसं लक्ष देऊन पाहिलं, उदाहरणं समजून घेतली तर तुम्हाला समजले असतील आय थिंक। त्यानंतर मित्रांनो जायचं आपल्या सर्वनामाच्या मित्रांनो टॉपिककडे। लक्षात घ्या मित्रांनो, सर्वनाम म्हणजे काय तुम्हाला मी सांगतो, जो शब्द संज्ञा के स्थान पर प्रयोग होते हैं उन्हें सर्वनाम कहते हैं। म्हणजे लक्षात घ्या, जैसे राम स्कूल गया वो पढ़ाई में अच्छा है, म्हणजे आता रामला मित्रांनो रिप्लेस कशाने केलेला आहे मित्रांनो, वहने रिप्लेस केलेला आहे अशा प्रकारे। म्हणजे तुम्हाला सांगतो, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला मित्रांनो सर्वनाम म्हणतात। म्हणजे एखाद्या आता रामला डबल वापरण्यापेक्षा मित्रांनो त्याच्याऐवजी वह वापरलं तर ते वह जे आहे ते मित्रांनो सर्वनाम झालं अशा प्रकारे मित्रांनो सर्वनाम असतं। आता सर्वनामाचे प्रकार पाहूया। सर्वनामाचे प्रकार पाहू शकता, पुरुषवाचक सर्वनाम, जो बोलने वाले, सुनने वाले या किसी अन्य के लिए प्रयुक्त हो, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मी सांगतो ट्रिक सांगतो, हे जे मैं, मुझे, हम, हमें, तुम्हें, आप, आपको, उससे, उसका हे जे मित्रांनो सर्वनाम आहेत हे जर आलं तर लक्षात घ्यायचं मित्रांनो ते पुरुषवाचक सर्वनाम आहे। उदाहरण पाहू शकता, मैं रोज पढ़ाई करता हूं, तुम कहाँ जा रहे हो, वह बाजार गया, मैं, तुम, वह हे मित्रांनो ह्यात येतात, त्यामुळे मित्रांनो तुम्हाला मी सांगतो पुरुषवाचक सर्वनाम। थोडीशी ट्रिक लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल। त्यानंतर निश्चयवाचक सर्वनाम, जो किसी निश्चय वस्तू या व्यक्ती को की ओर संकेत करे, म्हणजे एखादा संकेत दाखवते, एखादी गोष्ट दर्शवतोय त्याला मित्रांनो म्हणतात निश्चयवाचक सर्वनाम।
यह वह ए वे मित्रांनो लक्षात घ्या, यामधील जे यह आहे वह आहे ते मित्रांनो निश्चयवाचक सर्वनाम आहे. हे 4 मित्रांनो जे सर्वनाम आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हे 4 सर्वनाम जिथे येतील ते मित्रांनो तुमचे मित्रांनो निश्चयवाचक सर्वनाम असणार आहे. त्यानंतर अनिश्चयवाचक, ते अनिश्चित आहे. जो किसी अनिश्चित व्यक्ती या वस्तू का बोध कराय, जसं की कोई, कुछ, किसी, ह्या गोष्टी, ह्या 3 सर्वनाम जर आले तर लक्षात घ्यायचं ते अनिश्चयवाचक मित्रांनो सर्वनाम आहे. यामध्ये कोई दरवाजे पर है, कुछ लोग बाहर खड़े हैं, अशा प्रकारे. त्यानंतर संबंधवाचक सर्वनाम, जो 2 वाक्यों को जोडकर संबंध बताए, म्हणजे 2 वाक्य जोडणाऱ्या मित्रांनो शब्दाला मित्रांनो संबंधवाचक सर्वनाम म्हणतात. जसं की जो सो, जिसकी उसकी, त्यानंतर जैसा वैसा, जितना उतना, अशा प्रकारे. त्यानंतर मित्रांनो त्याचं उदाहरण पाहूया. जो मेहनत करता है वह सफल होता है, जिसने मेहनत की उसने सफलता पाई. म्हणजे तुम्हाला पाहते यामध्ये मित्रांनो संबंध दर्शवला जातोय. संबंध जिथे मित्रांनो दर्शवला जातोय त्याला मित्रांनो संबंधवाचक सर्वनाम म्हणतात. त्यानंतर जाऊया आपल्या प्रश्नवाचक सर्वनामकडे. जो प्रश्न पूछने के लिए प्रयोग हो, म्हणजे तिथे प्रश्न विचारला जातोय त्याला मित्रांनो प्रश्नवाचक सर्वनाम म्हणतात. जसं की कोण, क्या, किसने, हे 3 सर्वनाम लक्षात ठेवायचे. हे जिथे येतील त्याला मित्रांनो प्रश्नवाचक सर्वनाम म्हणायचे. कोण आया है, क्या तुमने काम किया, हे मित्रांनो कोण आणि क्या मित्रांनो प्रश्नवाचक सर्वनाम आहेत. आता मित्रांनो सर्वनाम तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर जाऊया आपल्या विशेषणाच्या टॉपिककडे. आता म्हणून आपण विशेषण पाहूया. तुम्हाला सर्वनाम समजलं असेल. विशेषण म्हणजे मित्रांनो काय, जो शब्द संज्ञा या सर्वनाम की विशेषता बताता है उसे उन्हें विशेषण कहते हैं. लक्षात घ्या. जैसे यह सुंदर फूल आहे, मित्रांनो फूल कसं आहे, सुंदर आहे, म्हणजे फुलाची विशेषता मित्रांनो या सुंदर शब्दाने सांगितलेली आहे. म्हणजे म्हणून मित्रांनो हे सुंदर जे आहे ते विशेषण आहे. हा सुंदर शब्द फूल की विशेषता बता आहे, इसलिए यह विशेषण आहे. समजलं मित्रांनो तुम्हाला विशेषण म्हणजे काय. आता असेच घ्या, विशेषणामध्ये पण भरपूर प्रकार आहेत. त्यामध्ये मित्रांनो गुणवाचक विशेषण, जो संज्ञा या का गुण, दोष, रंग, आकार आदि बताए त्याला मित्रांनो गुणवाचक विशेषण म्हणतात. जसं की वह एक अच्छा छात्र है, मेरे पास लाल पेन है, पेन कसला आहे, लाल आहे. यह बडा घर आहे, घर कसला आहे, मोठं घर आहे, बडा घर आहे. त्यामुळे मित्रांनो हे जे 3 शब्द आहेत ते मित्रांनो गुणवाचक विशेषण आहे. म्हणजे एखाद्या शब्दाचे मित्रांनो गुण सांगितलेला आहे तर त्याला मित्रांनो गुणवाचक विशेषण म्हटलं जातं. त्यानंतर मित्रांनो संख्यावाचक विशेषण, जो संख्या या क्रम बताए. उदाहरण, कक्षा में 3 बच्चे हैं, मित्रांनो किती बच्चे आहेत, 3. उसने पहिला स्थान प्राप्त किया. म्हणजे तुम्हाला मित्रांनो लक्षात घ्या, जी मित्रांनो संख्या आली तर समजून जायचं ते संख्यावाचक विशेषण आहे. जसं मित्रांनो डोकं लावत बसायचं नाही. त्यानंतर जायचं आपल्या मेरे पास 2 किताब आहे, किती किताबे आहेत, 2 आहेत. 2 मित्रांनो काही संख्या आहे तर लक्षात घ्या ते संख्यावाचक विशेषण होऊन गेलं. त्यानंतर परिमाणवाचक विशेषण, लक्षात घ्या, जो मात्रा या परिमाण बताए, म्हणजे मित्रांनो जिथं मोजमाप होतंय. मुझे थोडा पाणी दो, मित्रांनो किती पाणी द्यायचं, थोडंसं पाणी द्यायचंय. उसने बहुत मेहनत की, बहुत म्हणजे मित्रांनो थोडं किंवा कमी जास्त अशा प्रकारचे शब्द येतात ना मित्रांनो ते मित्रांनो परिमाणवाचक असतात. घर में कम दूध है, अशा प्रकारे. त्यानंतर संकेतवाचक विशेषण, जो किसी वस्तू की ओर संकेत करे. म्हणजे काय मित्रांनो, एखादं दर्शवतं, एखादी गोष्ट दर्शवतंय त्याला मित्रांनो संकेतवाचक विशेषण म्हणतात. यह मेरी किताब है, यह यामध्ये काय मित्रांनो संकेतवाचक विशेषण आहे. वह लडका मेरा मित्र आहे, यामध्ये व काय मित्रांनो संकेतवाचक विशेषण आहे. त्यानंतर संबंधवाचक विशेषण, जो संबंध बताए, म्हणजे 2 गोष्टींमध्ये संबंध सांगतोय. यह मेरी पुस्तक आहे, पुस्तक कोणाची आहे, त्याची आहे, म्हणजे मेरी पुस्तक आहे, हे माझी पुस्तक आहे. तर मित्रांनो मेरी शब्द मित्रांनो संबंधवाचक आहे. यह उसका घर आहे, हे त्याचं घर आहे. मित्रांनो उसका शब्द संबंध दाखवतोय, त्याला मित्रांनो म्हणायचं संबंधवाचक विशेषण. आता लक्षात घ्या, तुम्हाला मित्रांनो सर्व टॉपिक्स म्हणजे टाइप्स समजले असतील. तुम्हाला थोडी ती थेरी जी आहे त्याचे कन्सेप्ट समजले असतील. आता तुम्हाला मी बोर्ड परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न आणि त्याचं कशा प्रकारे उत्तर लिहिलं गेलेलं आहे ते तुम्हाला मी सांगतो. आज फिर उसे साक्षात्कार केले जाना है. मित्रांनो हे काय आहे, उसे काय आहे मित्रांनो निश्चयवाचक सर्वनाम आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं सर्वनाम तुम्हाला पाठांतर करायचे. त्यामध्ये मित्रांनो निश्चयवाचक मधील सर्वनाम आहे, त्यामुळे मित्रांनो निश्चयवाचक सर्वनाम हेच उत्तर आहे. गोवा देख में तरंगित हो उठा. गोवा काय आहे मित्रांनो एक व्यक्तिवाचक संज्ञा आहे, एका शहराचं नाव आहे. त्यामुळे मित्रांनो हे व्यक्तिवाचक संज्ञा आहे. क्या तुम कॉलेज में पढ़ी हो, क्या मित्रांनो काही प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामुळे मित्रांनो क्या तुम कॉलेज में पढ़ी हो म्हणजे मित्रांनो हे प्रश्नवाचक सर्वनाम होते. सोना चांदी और भी महंगे होने जा रहे. मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं एखादा पदार्थ विचारला गेला तर समजून चालायचं ते द्रव्यवाचक संज्ञा आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला शब्दभेदवरती खूप सोपा प्रश्न विचारला जातो. सर्व जर तुम्हाला मित्रांनो जे प्रकार समजले असतील तर मित्रांनो तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आता जर आपल्या नेक्स्ट टॉपिककडे अव्यय, मित्रांनो अव्यय समजून घेऊया. मुलांना हा जो अव्ययाचा टॉपिक आहे ना तो खूप सोपा आहे. तुम्हाला मी डायरेक्टली प्रश्न दाखवणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो काय असतं, तुम्हाला एक शब्द दिलेला असतो, असं समजा एक शब्द आहे आणि त्याला मित्रांनो तुम्हाला वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. बस मित्रांनो एवढंच करायचं, काहीच प्रॉब्लेम नाही. 1 मार्क तुमचे फिक्स होणार आहेत. तुम्ही प्रश्न पाहू शकता, निम्नलिखित अवयवों में से किसी एक का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए. तुम्हाला अवयव कोणी दिलेत, अथ आणि मित्रांनो इसलिए हे 2 अवयव दिलेले आहेत. लक्षात घ्या त्याचं वाक्यात कशा प्रकारे रूपांतर केलं तुम्ही पाहू शकता. उसने मेहनत की अथ वह पास हो गया, अशा प्रकारे अथ शब्द वापरलेला आहे. किंवा मित्रांनो इसलिए मुझे बुखार है इसलिए मैं स्कूल नहीं गया, अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचा वाक्याचा उपयोग करायचा. खूप सोपा प्रश्न आहे. त्यानंतर अरे आणि मित्रांनो तो वा, मित्रांनो पाहू शकता, अरे तुम यहाँ कैसे आ गए,
अशा प्रकारे सिंपली मित्रांनो तुम्ही इझिली वाक्यात उपयोग करू शकता. वाह तुमने बहुत अच्छा काम किया. वाह शब्द इझिली यूज केलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला फक्त वाक्यामध्ये उपयोग करायचा असतो. त्यानंतर निम्नलिखित में से किसी एक का वाक्य में प्रयोग करिए. क्योंकि मैं नहीं आया क्योंकि मुझे काम था, लेकिन वह अमीर है लेकिन घमंडी नहीं है. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला वाक्यात उपयोग करायचे. खूप सोपा टॉपिक आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा टॉपिक संधी. लक्षात घ्या, थोडासा मित्रांनो किचकट टॉपिक आहे. तुम्हाला मी मित्रांनो एक्सप्लेन करून सांगेल. तुम्ही यामध्ये पण इजीली मार्क्स स्कोर करू शकता. जो दो शब्द या वर्ण आपस में मिलते हैं और उनके मेल से ध्वनि में परिवर्तन हो जाता है तो उसे संधि कहते हैं. अर्थात दो शब्द को जोड़ने पर जो परिवर्तन होता है वह संधि है. काही समजलं नसेल तरी तुम्हाला मी सांगतो काय असते मित्रांनो. लक्षात घ्या. सुरुवातीला प्रकार पाहूया. स्वर संधि. स्वर संधि म्हणजे काय? जब दो स्वरों के मिलने से परिवर्तन होत आहे. म्हणजे लक्षात घ्या, इथे पाहू शकता तुम्ही राम प्लस आलय. तर राम प्लस आलय हे दोन शब्द वापरून काय होऊ शकतो? हे दोन शब्द वापरून काय होणार आहे? रामालय शब्द तयार होणार आहे. म्हणजे स्वर संधि का झाले लक्षात घ्या. हे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे अ आय ई ही उ ते मित्रांनो स्वर आहेत. तर लक्षात घ्या, आ जो आहे तो मित्रांनो स्वर आहे आणि मित्रांनो म मध्ये पण लास्टला काय येतं? अ येतं. म म्हणजे म, त्यामध्ये म ला मित्रांनो पाय मोडून अ असतो. त्यामुळे मित्रांनो अ प्लस आ हे मित्रांनो दोन्ही स्वर आहेत. त्यामुळे मित्रांनो हे राम आले स्वर संधी होते. किंवा इथं विद्या आलय. मित्रांनो य मध्ये काय आहे? मित्रांनो आ आहे आणि मित्रांनो इथं पण आ आहे. त्यामुळे मित्रांनो विद्यालय शब्द तयार होतोय. परंतु मित्रांनो हे दोन्ही स्वर आहेत. त्यामुळे मित्रांनो स्वर संधी होते. महाउत्सव मित्रांनो महोत्सव. तुम्हाला एक ट्रिक सांगतो मित्रांनो, लक्षात घ्या. जर मित्रांनो तुम्हाला इथं स्वर पाहायला भेटत असेल ना, म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला तिकडे स्वर जरी ओळखता येत नसेल या साईडला, तर मित्रांनो या साईडला जर तुम्हाला स्वर पाहायला भेटत असेल ना, तर डायरेक्टली मित्रांनो तुम्हाला स्वर संधी लिहून टाकायचं. काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता व्यंजन संधी तुम्हाला मी सांगतो. जब व्यंजन के मिलने से परिवर्तन होता है. दोन्ही व्यंजन असतील म्हणजे इथं तुम्हाला जर व्यंजन पाहायला मिळत असेल ना, ह्यामध्ये कुठं स्वर पाहायला मिळत असेल ना, तर तुम्हाला मित्रांनो व्यंजन संधी टाकून द्यायचं. काहीच प्रॉब्लेम नाहीये. डायरेक्टली डोळे झाकून टाकून द्या, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर विसर्ग संधी. जिथे मित्र तुम्हाला अशा प्रकारे चिन्ह वापरलं जावं लागणार आहे. म्हणजे तुम्हाला जर विसर्गाचं जर चिन्ह वापरावं लागत असेल तर समजून चाला मित्रांनो तुम्ही विसर्ग संधी असणार आहे. जसं की मित्रांनो मनोहर, मन प्लस हर अशा प्रकारे. दुःख, दु प्लस मित्रांनो ते विसर्गाचं मित्रांनो चिन्ह आणि मित्रांनो दुःख अशा प्रकारे. खूप इझी टॉपिक आहे. इथं तुम्हाला व्यंजनमध्ये पाहू शकता सज्जन, सज्जन, जगद्गुरु अशा प्रकारे. लक्षात घ्या, विसर्ग असला विसर्ग संधी, दोन्ही मित्रांनो व्यंजन असले व्यंजन संधी, मित्रांनो एक जरी स्वर असला तर स्वर संधी. समजून चाला, हे ट्रिक्स आहेत, समजून चाला. त्यानंतर उज्ज्वल. उज्ज्वलचं काय होऊ शकतं मित्रांनो? संधी विच्छेद. तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो. एक टेबल दिलेला असतो, त्यामध्ये शब्द दिलेला असतो, त्याचा संधी विच्छेद आणि संधी बदलायचा असतो. अथवा मित्रांनो तुम्हाला एक संधी विच्छेद दिलेला असतो आणि मित्रांनो त्याचा शब्द आणि त्याचा मित्रांनो तुम्हाला संधी बदलायचा असतो. लक्षात घ्या, खूप इझी टॉपिक आहे. उज्ज्वलला काय करू शकता? उत लिहू शकता प्लस ज्वल. मित्रांनो काय आहे? दोन्ही मित्रांनो यामध्ये काय आहेत? व्यंजन आहेत. त्यामुळे मित्रांनो व्यंजन संधी होते. प्रश्न उत्तर त्याचं काय होणार आहे मित्रांनो? प्रश्न उत्तर शब्द होणार आहे. आणि मित्रांनो यामध्ये तुम्हाला मी सांगतो, हा जो मित्रांनो उ आहे तो मित्रांनो काय आहे? स्वर आहे. त्यामुळे मित्रांनो स्वर संधी टाकून द्यायचं, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर मित्रांनो नै प्लस इका. लक्षात घ्या, ई आले म्हणजे काय असणार मित्रांनो? स्वर संधी असणार आहे. आणि नैका म्हणजे मित्रांनो असणार आहे नायिका. काय झालं मित्रांनो? स्वर संधी. किंवा मित्रांनो पाहू शकता दुर्बल. दुर्बलचं काय असणार आहे मित्रांनो? दु आणि मित्रांनो त्याला विसर्ग असणार आहे आणि मित्रांनो बल असणार आहे. म्हणजे लक्षात घ्या दुर्बल. मी तुम्हाला सांगितलं विसर्ग असला की विसर्ग संधी. खूप सोप्या पद्धतीने मित्रांनो टॉपिक आहे संधीचा. इझिली मित्रांनो तुम्ही यामध्ये पण मार्क्स स्कोर करू शकता. जाऊया आपल्या नेक्स्ट टॉपिक कडे. सहाय्यक क्रिया और मूल रूप. लक्षात घ्या, यामध्ये काय वाक्य आहे? बच्चा सो गया. मित्रांनो त्याला काय करायचं? त्याचं तुम्हाला सहाय्यक क्रिया ओळखायची असते. मित्रांनो त्याचं तुम्हाला मूल रूप लिहायचं असतं. तुम्हाला मी सांगतो यामध्ये दोन मित्रांनो क्रिया असतात. म्हणजे तुम्हाला दोन मित्रांनो वर्ब्स म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगतो क्रियापद असतात. परंतु मित्रांनो जे लास्टला येतं ना तेच जास्त करून मित्रांनो तुमचं सहाय्यक क्रियापद असतं. म्हणजे मित्रांनो तुम्ही पाहू शकता बच्चा सो गया म्हणजे मित्रांनो मुलगा झोपलेला आहे. सो जाना मित्रांनो सोना पण एक मित्रांनो क्रिया आहे. गया म्हणजे जाना पण मित्रांनो क्रिया आहे. परंतु मित्रांनो जे गया आहे म्हणजे ते लास्टला आले म्हणून त्याला सहाय्यक क्रिया म्हणजे ते तुम्हाला हेल्प करते, सहाय्यक करते मित्रांनो मेन क्रियेला. त्यामुळे मित्रांनो त्याला सहाय्यक क्रिया म्हणतात. म्हणजे मित्रांनो पाहू शकता बच्चा सो गया. मित्रांनो गयाचं मित्रांनो त्याचं मूल रूप काय असणार आहे मित्रांनो? जाना. अशा प्रकारे. काकी घटनास्थळ पर आ पहुंची. तुम्हाला काय सांगितलं? शेवटचा शब्द पहुंची. त्याचं मूल रूप काय असणार आहे? पहुंचना. अशा प्रकारे. इधर बच्चे रेत के घर बनाने लगे. लगेच मित्रांनो काय असणार आहे? लगना. अशा प्रकारे. त्यानंतर वे गरीबों को खाना बांटते रहे त्याचं मित्रांनो रहना. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला सहाय्यक क्रिया ओळखायची आणि त्याचं मूल रूप लिहायचंय. पेपरमध्ये कशा प्रकारे विचारलं जातं पाहू शकता. शरीर को कुछ समय के लिए विश्राम मिल गया. तुम्हाला मी सांगितलं मिल गया लास्टला काय येतं? गया येते ना, तर गया लिहा. आणि मित्रांनो गयाचं मित्रांनो मूल रूप काय असतं? जाना. तर जाना लिहायचंय. त्यानंतर मित्रांनो अब वही रोने की आवाज मुझे पड़ोस के कमरे में सुनाई पड़ी. आता सुनना पण एक क्रिया आहे, पडना पण एक क्रिया आहे, परंतु लास्टला काय आलेलं आहे? पडी. तर मित्रांनो पडी आणि मित्रांनो पडना. आता लक्षात घ्या, तुम्हाला मित्रांनो मी एक ट्रिक सांगितलेले लास्टला आलं म्हणजे सहाय्यक क्रिया. कधी कधी असं होत नाही, परंतु तुम्हाला मी सांगतो जे एक मेन क्रिया असते पण त्याला मित्रांनो हेल्प करणारी म्हणजे त्याला एक मदत करणारी जी क्रिया आहे त्याला सहाय्यक क्रिया म्हणतात. एवढंच लक्षात ठेवा, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि फक्त मूल रूप तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तुम्ही इझिली मित्रांनो यामध्ये पण चांगले मार्क्स स्कोर करू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं प्रेरणार्थ क्रिया. खूप इझी टॉपिक आहे.
काय असतं मित्रांनो प्रेरणायुक्त क्रिया? जब कोई व्यक्ति स्वयं काम न करके किसी दूसरे से काम करवाता है तब वह प्रेरणार्थक क्रिया कहलाती है. म्हणजे स्वतः न काम करता दुसऱ्याकडून काम करून घेणे त्याला मित्रांनो प्रेरणार्थक क्रिया म्हणतात. लक्षात घ्या. आता राम पढ़ता है मित्रांनो एक साधारण क्रिया आहे, हे काय प्रेरणार्थक क्रिया नाही आहे. राम बच्चे को पढ़ाता है म्हणजे राम कोणाला तरी शिकवतोय. पहिल्यांदा स्वतः पढ़त होता, आता कोणाला तरी शिकवतोय, पढ़ावतोय. म्हणजे मी लक्षात घ्या ते प्रथम प्रेरणार्थक झाला. राम शिक्षक से बच्चे को पढ़वाता है म्हणजे रामाने काय घेतलेलं आहे, रामने पहिल्यांदा अजून मध्ये शिक्षक घेतलेले आणि त्यानंतर तो मुलांना शिकवत आहे. अशा प्रकारे पढ़वाता म्हणजे प्रथम प्रेरणार्थक काय झालं, पढ़ाता झालं. द्वितीय प्रेरणार्थक काय झालं मित्रांनो, पढ़वाता. अशा प्रकारे आता तुम्ही इथं टेबल पाहू शकता, क्रिया पाहू शकता. भूलना, भूलनाचं मित्रांनो प्रथम प्रेरणार्थक काय होऊ शकतं, भुलाना. आणि मित्रांनो त्याचं द्वितीय प्रेरणार्थक काय होऊ शकतं, भूलवाना. लिखनाचं काय होऊ शकतं, लिखाना, लिखवाना. मित्रांनो रोनाचं रुलाना, रुलवाना. त्यानंतर लिखनाचं लिखाना, लिखवाना. त्यानंतर पिनाचं पिलाना आणि मित्रांनो पिलवाना. अशा प्रकारे मित्रांनो प्रथम प्रेरणार्थक आणि द्वितीय प्रेरणार्थकची रूप आहेत. लक्षात घ्या. आता एक्झाम मध्ये कशा प्रकारे विचारलं जातं तुम्हाला, निम्नलिखित क्रियाओं के प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए. तुम्हाला टेबल मध्ये विचारलं जातं. सुनना, बनना, झुकना, दिखना, लिखना. सुननाच काय होणार आहे, सुनाना, सुनवाना. इकडं बननाचं बनाना, बनवाना. झुकानाचं झुकना, झुकनाचं झुकाना, झुकवाना. त्यानंतर दिखनाचं दिखाना, दिखवाना. लिखनाचं लिखाना, लिखवाना. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याची उत्तरं लिहायची. खूप इझी टॉपिक आहे हा, पण इझिली यामध्ये पण तुम्ही मार्क्स स्कोर करू शकता. त्यानंतर मुहावरे. लक्षात घ्या मुहावरे मित्रांनो खूप इझी टॉपिक आहे. फक्त तुम्हाला मित्रांनो जेवढी पाठ्यपुस्तकामध्ये हिंदीच्या पुस्तकामध्ये जेवढी मुहावरे दिलेले आहेत ना तेवढे तुम्हाला सर्व एकदा वाचायचे, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे, काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये. प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो, निम्नलिखित मुहावरों का अर्थ लिखकर अपने वाक्य में प्रयोग कीजिए. मित्र तुम्हाला मुहावरा दिलेला असतो, त्याचा तुम्हाला अर्थ पण लिहायचा असतो आणि त्या मुहावऱ्याचा मित्र तुम्हाला वाक्यामध्ये उपयोग करायचा असतो. लक्षात घ्या अर्थाचा वाक्यामध्ये उपयोग करायचा नाहीये, त्या मुहावऱ्याचा मित्रांनो वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. सुरुवातीला मित्र पहिला आपला पाहू शकता दृष्टी फेरना. त्याचा अर्थ काय आहे, नजर डालना. आता मित्रांनो दृष्टी फेरना मित्र तुम्हाला वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. नेताजीने श्रोताओं पर दृष्टी फेरली. अशा प्रकारे मित्र तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे. चंपत होना, गायब होना. पुलिस को देखकर चोर चंपत हो गया. अशा प्रकारे कमर कसना, तैयार होना. अकाल का मुकाबला करने के लिए लोगों ने कमर कसली. त्यानंतर ताता लगाना, कतार लग जाना, भीड़ लगना. गांधी जी दर्शनों के लिए आश्रम में हमेशा ताता लगा रहता. गांधी जी के दर्शनों के लिए आश्रम में हमेशा लोगों का ताता लगा रहता. त्यानंतर शेकी बघारना. त्यानंतर स्वयं अपनी प्रशंसा करण्याचा अर्थ आहे मेरे चाचा जी को शेकी बघारने की बुरी आदत है. अशा प्रकारे. त्यानंतर दीवार टूट जाना, अड़चन समाप्त हो जाना. स्त्रियों को समानता का अधिकार मिल जाने से स्त्री पुरुष के बीच की असमानता की दीवार टूट गई. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचे वाक्यामध्ये उपयोग करायचे. त्यानंतर नेक्स्ट पाहू शकता चैन न मिल जाना, बेचैनी अनुभव करना. मालिक की कड़ी बातें सुनकर मुनीम को चैन न मिल पाया. जेब जाना, लज्जित होना, शर्माना. नकल करते हुए पकड़े जाने पर मित्र की फटकार सुनकर अनभिनव झेप गया. त्यानंतर रटता जाना, बार बार कहते जाना. विजय गाव जाने की बात रटता जा रहा है. लक्षात घ्या भरपूर मुहावरे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत. त्याची पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्रामवर टाकून देईल, त्यावरती क्लिक करा, ते मुहावरे एकदा वाचून घ्या, त्याचा अर्थ समजून घ्या. तुम्ही मित्रांनो मुहावऱ्याच्या क्वेश्चनमध्ये पण चांगले मार्क्स स्कोर करू शकता. आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला कारक. कारक म्हणजे काय, संज्ञा या सर्वनाम का वाक्य में क्रिया के साथ जो संबंध होता है उसे कारक कहते हैं. हा पण खूप इजी टॉपिक आहे. कारक पहचानने के लिए हमें ने, को, से, के, लिए, काम, में, पर हे जैसे शब्द देखते हैं इन्हें कारक चिन्ह कहते हैं. म्हणजे हे शब्द जे आहेत ह्याला कारक चिन्ह म्हणतात मित्रांनो. आता तुम्हाला पेपरमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारला जातो ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. त्याच्या अगोदर त्याचे 8 मित्रांनो जे प्रकार आहे ते समजून घेऊया. पहिला प्रकार आहे कर्ताकारक. कर्ताकारकचे चिन्ह आहे मित्रांनो ने. वाक्यामध्ये मित्रांनो जर तुम्हाला ने आलं त्याला मित्रांनो कर्ताकारक म्हणतात. जो काम करता आहे म्हणजे त्याला एक जो काम करत असताना मित्रांनो त्याला कर्ता म्हणतात नाही का, बरोबर. मित्रांनो रामने खाना खाया यामध्ये मित्रांनो ने जे आहे ते मित्रांनो कर्ताचे मित्रांनो कर्ताकारकचे चिन्ह आहे आणि मित्रांनो कर्ताकारक होते, राम करता होते. कर्मकारक को शब्द आला तर मित्रांनो कर्मकारक लक्षात ठेवा. जिस पर काम का प्रभाव पडेल त्याला मित्रांनो कर्मकारक म्हणतात. सीता को बोलाव मित्रांनो सीतावरती प्रभाव पडतोय पण मित्रांनो को आहे ते मित्रांनो कारक चिन्ह आहे. अशा प्रकारे. त्यानंतर करणकारक त्यामध्ये मित्रांनो से शब्द आला समजून चालायचं मित्रांनो ते करणकारक आहे. जिसके द्वारा काम किया जाए वो कलम से लिखता है. मित्रांनो पेनाद्वारे काम होते म्हणजे मित्रांनो से वापरले कारक चिन्ह. कलम आहे ते मित्रांनो कारक आहे, करण आहे. त्यानंतर संप्रदान कारक जो को के लिए जिसके लिए काम किया जाए म्हणजे कोणासाठी तरी काम केलं जाते त्याला संप्रदान कारक म्हणतात. मैंने दोस्त को उपहार दिया दोस्तसाठी मित्रांनो काम केले जाते. ह्यामध्ये मित्रांनो दोस्त संप्रदान को जे आहे ते मित्रांनो कारक संप्रदान चिन्ह आहे. त्यानंतर मित्रांनो वह गरीबों के लिए काम करता है के लिए मित्रांनो हे चिन्ह आहे. त्यानंतर अपादान कारक से असलं अलग होणे का भाव. पेड़ से पत्ता गिरा तर लक्षात घ्या अपादान कारक मित्रांनो लक्षात ठेवायचंय. थोडंसं अलग होणे का भाव असतो मित्रांनो त्याला म्हणतात मित्रांनो अपादान कारक म्हणतात. त्यानंतर संबंध कारक को के की संबंध बताना. त्यानंतर मित्रांनो
अधिकरण कारक मे आणि पर हे दोन शब्द, त्यानंतर संबोधन कारक हे आणि अरे हे दोन शब्द. लक्षात घ्या मित्रांनो, आता तुम्हाला हे जे टेबल आहे ना तो लक्षात ठेवायचा आहे. हा जर तुम्ही टेबल लक्षात ठेवला तर मित्रांनो तुम्ही कारक मध्ये सर्व मार्क्स तुम्ही कन्फर्म करू शकता, 1 मार्क तुम्ही कन्फर्म करू शकता. करता असले त्याचं चिन्ह आहे मित्रांनो ने, कर्मचा आहे मित्रांनो को, करणचा आहे मित्रांनो से, संप्रदानचा आहे को ऑब्लिक के लिए, अपादानचा आहे मित्रांनो से, संबंधाचा आहे मित्रांनो का के की, अधिकरणचा आहे मित्रांनो मे आणि पर, संबोधनचा आहे मित्रांनो हे आणि अरे. आता आपण डायरेक्टली प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो ते पाहूया. प्रश्न आहे निम्नलिखित वाक्य में प्रयुक्त कारक चिन्ह पहचान कर उसका भेद लिखिए. म्हणजे तुम्हाला काय दिलं असतं मित्रांनो, एक वाक्य दिलेलं असतं, तर कारक चिन्ह तुम्हाला ओळखायचं असतं आणि त्यानंतर मित्रांनो त्या कारक चिन्हावरून तुम्हाला मित्रांनो त्याचं कारकाचा जो मित्रांनो भेद आहे तो मित्रांनो तुम्हाला ओळखायचं असतं. पहिलं वाक्य आहे प्रेरणा का सूक्ष्म प्रभाव होत आहे. यामध्ये मित्रांनो कारक चिन्ह कोणतं आहे, का मित्रांनो जे आहे ते मित्रांनो कारण चिन्ह आहे. आता लक्षात घ्या ह्यामध्ये मित्रांनो हे का चिन्ह तुम्हाला मित्रांनो संबंध कारक आहे. लक्षात घ्या अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर द्यायचं असतं. पर्यटन में बहुत ही आनंद मिला. यामध्ये मित्रांनो जे मे आहे ते मित्रांनो तुम्हाला कारक चिन्ह आहे. मे काय असणार मित्रांनो अधिकरण कारक अशा प्रकारे. त्यानंतर मित्रांनो चाची अपने कमरे से निकल रही थी. मित्रांनो यामध्ये से आहे ते मित्रांनो आहे अपादान कारक. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला कारक चिन्ह आणि मित्रांनो तुम्हाला त्या कारक चिन्हानुसार मित्रांनो तुम्हाला ते मित्रांनो जो भेद आहे ते मित्रांनो तुम्हाला लिहायचा असतो आणि मित्रांनो तुम्ही इझिली 1 मार्क कन्फर्म करू शकता. त्यानंतर जायचं आपल्या नेक्स्ट टॉपिककडे. नेक्स्ट टॉपिक आहे मित्रांनो विराम चिन्ह. आता म्हणून तुम्हाला मी विराम चिन्ह टॉपिक बद्दल सांगतो. लक्षात घ्या मित्रांनो इझी टॉपिक आहे, तुम्हाला सर्व विराम चिन्ह माहित असतील. तुम्हाला म्हणजे डायरेक्टली कशा प्रकारे एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जातो ते तुम्हाला मी सांगतो. प्रश्न असतो मित्रांनो निम्नलिखित वाक्य में तस्थान उचित विराम चिन्ह का प्रयोग करके वाक्य फिर से लिखिए. लक्षात घ्या भैया पेढे खिलाओ दवा गिरना शुभ होत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता इथं भैया नंतर तुम्हाला मित्रांनो कॉमा द्यायला पाहिजे किंवा पेड खिलाओ नंतर कॉमा द्यायला पाहिजे आणि लास्टला मित्रांनो तुम्हाला दंड म्हणजे मित्रांनो तुम्हाला पूर्ण विराम दिला पाहिजे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला विराम चिन्ह द्यायचे आहेत. आता त्यानंतर नेक्स्ट आहे आपलं मैंने कराहते हुए पूछा मैं कहा हूं. मित्रांनो मार्च 2020 मध्ये विचारला गेला होता. मैंने कराहते हुए पूछा त्यानंतर कॉमा द्यायचा आहे म्हणजे त्यानंतर मित्रांनो ते डबल मित्रांनो इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हो नंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे क्वेश्चन मार्क अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला विराम चिन्ह वापरायचे. म्हणजे मित्रांनो प्रश्न चिन्ह स्वल्प विराम त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पाहू शकता इथं डबल दुहेरी अवतरण चिन्ह. मराठीत पण सांगतोय मित्रांनो तुम्हाला विराम चिन्ह माहिती असेल. आता मित्रांनो लक्षात घ्या मी जास्त तुम्हाला हिंदीमध्ये विराम चिन्ह सांगत नाही, परंतु तुम्हाला कशा प्रकारे मित्रांनो ते क्वेश्चन सोडवायचे ते तुम्हाला समजत असेल. त्यानंतर संस्था की जमीन पर छोटे छोटे मकान बनाए जाएंगे. फक्त मित्रांनो छोटे छोटे मध्ये एक छोटा डॅश आणि त्यानंतर लास्टला मित्रांनो एक दंड अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे लिहायचं आहे. त्यानंतर क्यों क्या हुआ गाने को पूरा करो उमा. क्यों नंतर मित्रांनो कॉमा, क्या हुआ नंतर मित्रांनो क्वेश्चन मार्क आणि मित्रांनो गाने को पूरा करो उमा त्यानंतर दंड. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे क्वेश्चन सोडायचे. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती तुम्हाला मी क्वेश्चन दाखवतोय, याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि मित्रांनो व्यवस्थित तुम्ही पाहू शकता. मित्रांनो इझी टॉपिक आहे त्यामुळे जास्त एक्सप्लेन करत बसत नाही. त्यानंतर जाऊया आपल्या नेक्स्ट टॉपिककडे. काल परिवर्तन खूप महत्त्वाचा मित्रांनो 2 मार्क्ससाठी मित्रांनो एक्झाम मध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. सामान्य त्यामध्ये तुम्हाला मी सांगतो काल परिवर्तन म्हणजे तुम्हाला मित्रांनो 7 मित्रांनो कालाचे मित्रांनो तुम्हाला प्रकार मित्रांनो तुम्हाला अभ्यासायचे आहेत. लक्षात घ्या पहिला प्रकार आहे सामान्य वर्तमान काल. ह्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मी सांगतो जिस क्रिया से कार्य की पूर्णता या अपूर्णता का पता न चले उसे सामान्य वर्तमान काल कहते हैं. माझं मत आहे तुम्हाला डेफिनेशन वगैरे लक्षात ठेवायची नाही, तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे नंतर तुम्हाला हे शब्द ता हे ते हे ती हे ताहू तीहू अशा प्रकारचे जे शब्द आहेत जे क्रियापद आहेत ते तुम्हाला मित्रांनो लक्षात ठेवायचे. ह्या मित्रांनो क्रियापदांवरूनच ह्या क्रियांवरूनच मित्रांनो तुमचे जे काल आहे ते ठरत असतो. त्यानंतर अपूर्ण वर्तमान कालासाठी मित्रांनो तुम्हाला राहा हे रहे हे रही हे राहाऊ म्हणजे हे जे तुम्हाला मी शब्द सांगतोय ना ते लास्टला आले तर समजून चालायचं मित्रांनो ते त्या म्हणजे काळाचं उदाहरण आहे. लक्षात घ्या वह पढाई करत आहे तुम्हाला काय सांगितलं ता हे आहे आलेले वर्तमान काल अपूर्ण वर्तमान काल. वह पढाई कर रहा हे आले व अपूर्ण वर्तमान काल अशा प्रकारे. त्यानंतर पूर्ण वर्तमान काल आ हे आ ई हे ए हे तुम्हाला शब्द आले समजून चालायचे पूर्ण वर्तमान काल आहे. उसने पढाई की हे की म्हणजे त्यामध्ये मित्रांनो दुसरी ई आहे बरोबर अशा प्रकारची ई आहे त्यामुळे मित्रांनो आणि त्यानंतर हे अशा प्रकारे त्यामुळे मित्रांनो हे पूर्ण वर्तमान काळ होते. त्यानंतर सामान्य भूतकाळ तुम्हाला माहिती आहे त्यामुळे काही जास्त प्रॉब्लेम नाही आहे. उसने पढाई की म्हणजे लक्षात घ्या आ ई ए हे 3 शब्द आले तर समजून चालायचं मित्रांनो ते सामान्य भूतकाळ. हे काय आलेलं मित्रांनो की मध्ये काय असणार आहे ई असणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला मी सांगतो हे सामान्य भूतकाळचं उदाहरण आहे. त्यानंतर अपूर्ण भूतकाळ जहाँ कार्य भूतकाल में शुरू हुआ लेकिन उस समय पूरा नहीं हुआ था म्हणजे इथं काय असणार आहे रहा था रहे थे रही थी हे शब्द आले तर समजून चालायचं इथे काय असणार मित्रांनो अपूर्ण भूतकाल. हे तर पण पाहू शकता व पढाई कर रहा था मित्रांनो लक्षात घ्या हे ट्रिक्स सांगत आहे मित्रांनो मी जास्त एक्सप्लेन करत बसत नाही. त्यानंतर पूर्ण भूतकाळ आ था ई थी आणि ए थे हे 3 शब्द आले तर समजून चालायचं मित्रांनो तुमचा पूर्ण भूतकाळ असणार आहे. इथे पाहू शकता तुम्ही आता थी आलेला आहे बरोबर का मित्रांनो ई थी असणार आहे म्हणजे की थी त्यामध्ये म्हणजे मित्रांनो ई थी अशा प्रकारे पूर्ण भूतकाळाचं उदाहरण होत आहे. त्यानंतर भविष्यकाळ मित्रांनो लक्षात घ्या जो मित्रांनो पुढे होणारी घटना आहे ते मित्रांनो जास्त काही लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. व पढाई करेगा म्हणजे ते भविष्यामध्ये होणार आहे
हे जर असेल तर मित्रांनो तुमचं भविष्यकाळ असणार आहे. आता तुम्हाला सांगतो, तुम्हाला मित्रांनो प्रकार जर समजले असतील, आता तुम्हाला मी दाखवतो बोर्ड परीक्षेत कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. निम्नलिखित वाक्यों की सूचना के अनुसार काल परिवर्तन करके वाक्य फिर से लिखे. म्हणजे तुम्हाला मित्रांनो काल परिवर्तन करायचं असतं. विदाकाशन आ गया, त्याला मित्रांनो तुम्हाला सामान्य भविष्यकाळात करायचंय. मित्रांनो भविष्यकाळ म्हणजे काय, येणार आहे. विदाकाशन आ जाएगा, अशा प्रकारे तुम्हाला त्याचं मित्रांनो कन्वर्जन करायचंय. ठीक 11 बजे प्रधानमंत्री बाहर आते हैं, सामान्य भूतकाल. ठीक 11 बजे प्रधानमंत्री बाहर आए, अशा प्रकारे. आप छत पर क्यों रहते हैं, अपूर्ण भूतकाळामध्ये त्याचं कन्वर्ट करायचंय. आप छत पर क्यों रहे थे, अशा प्रकारे. त्यानंतर मेरी गाडी तो बिक जाती है, त्यामध्ये तुम्हाला पूर्ण वर्तमान काल करायचे. मेरी गाडी तो बिक गई है, अशा प्रकारे. त्यानंतर हम अपने प्रियजनों परिचितों मित्र को उपहार देते हैं, त्याला मित्रांनो सामान्य भविष्यकाळामध्ये करायचे. हम अपने प्रियजनों परिचितों मित्र को उपहार देंगे, अशा प्रकारे. आता लक्षात घेऊन तुम्हाला काल परिवर्तनचे मी जे तुम्हाला प्रश्न दाखवले तर तुम्हाला समजले असतील, तुम्ही मित्रांनो इझिली सोडवू शकता. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट टॉपिक आहे वाक्य के भेद. आता लक्षात घ्या, वाक्य के भेद पण खूप सोपं आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला रचना के आधार पर आणि मित्रांनो तुम्हाला अर्थ के आधार पर असे मित्रांनो तुमचे प्रकार पडतात. सुरुवातीला आपण रचना के आधार पर पाहूया. रचना के आधार पर मित्रांनो पहिला आहे मित्रांनो सरल वाक्य, जिसमें एक ही क्रिया हो. ज्यामध्ये एक क्रिया असते ते मित्रांनो सरल वाक्य होतं. जसं की राम स्कूल जाता है, वो खाना खा रहा है, यामध्ये मित्रांनो एकच क्रिया आहे, त्यामुळे मित्रांनो हे सरल वाक्य आहे. संयुक्त वाक्य, जिसमें दो या दो से अधिक सरल वाक्य जुड़े हो और लेकिन या आदि से, म्हणजे या दोन शब्दांनी जर तुमचे वाक्य जोडलेले असतील, म्हणजे अशा प्रकारे जर तुमचे वाक्य जोडलेले असेल मित्रांनो तुमचे संयुक्त वाक्य होऊन जातं. जसं की राम पढ़ता है और श्याम खेलता है, म्हणजे ओरने हे वाक्य जोडलेले आहे. हे एक वाक्य आहे आणि हे एक वाक्य आहे, ह्या ओरने मित्रांनो हे वाक्य जोडलेलं आहे. त्यानंतर वह गरीब है लेकिन ईमानदार है, वह गरीब है एक मित्रांनो वाक्य आहे, ईमानदार एक वाक्य आहे आणि मित्रांनो लेकिन या शब्दाने मित्रांनो हे वाक्य जोडलेले आहे, लक्षात घ्या. त्यानंतर मिश्र वाक्य, जिसमें एक मुख्य वाक्य और एक आश्रित वाक्य उपवाक्य हो, म्हणजे लक्षात घ्या यामध्ये काय असतं, एक वाक्य मेन असतं आणि दुसरं मित्रांनो एवढं महत्त्वाचं नसतं, परंतु लक्षात घ्या त्या वाक्याशिवाय त्या वाक्याला अर्थ नसतो. अशा प्रकारे तुम्हाला उदाहरण पाहिल्यानंतर समजून जाईल. लक्षात घ्या, जो मेहनत करता है, आता जो मेहनत करता या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाहीये, व सफल होत आहे, म्हणजे मित्रांनो हे दोन्ही एकमेकांशी कनेक्टेड आहेत म्हणून हे मिश्र वाक्य आहे. मेन वाक्य एकच आहे परंतु मित्रांनो हे दोन्ही एकमेकांशी कनेक्टेड असल्यामुळे मित्रांनो ह्याला मित्रांनो मिश्र वाक्य म्हणतात. मुझे पता है, आता हे वाक्य तर पूर्ण झालेलं नाहीये परंतु की वह आएगा, म्हणजे लक्षात घ्या मुझे पता है आणि वह आएगा हे मित्रांनो दोन्ही मित्रांनो एक म्हणजे संबंध दर्शवतात एकमेकांमध्ये म्हणून हे मिश्र वाक्य आहे. अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो वाक्य लक्षात ठेवायचे. त्यानंतर अर्थ के आधार पर विधानवाचक वाक्य, पहिलं वाक्य साधारण बात बताने वाला, म्हणजे साधारण वाक्य त्याला मित्रांनो विधानवाचक म्हणतात. व रोज स्कूल जाता है हे मित्रांनो विधानवाचक झालं. प्रश्नवाचक वाक्य, ज्यामध्ये मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे क्या तुम स्कूल जाओगे, त्याला मित्रांनो शेवटी लक्षात घ्या शेवटी प्रश्नचिन्ह असेल तर समजून चालायचं मित्रांनो ते प्रश्नवाचक वाक्य. आज्ञावाचक वाक्य, आदेश या निवेदन करने वाला, म्हणजे एखादं काम सांगितलंय ते मित्रांनो आज्ञावाचक वाक्य असतं. जसं की मित्रांनो दरवाजा बंद करो, कृपया बैठ जाइए, अशा प्रकारे म्हणजे काम सांगितलेलं आहे त्याला मित्रांनो आज्ञावाचक वाक्य म्हणतात. विस्मयवाचक वाक्य, त्यामध्ये मित्रांनो आश्चर्य असतं, म्हणजे त्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या हे उद्गारवाचक चिन्ह जे आलं मित्रांनो विस्मयवाचक चिन्ह जर आलं तर समजून चालायचं ते विस्मयवाचक वाक्य आहे. वाह तुमने कमाल कर दी, वाह आले त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या हे विस्मयवाचक वाक्य आहे. अरे यह क्या हुआ, अरे शब्द आलाय आणि प्लस मित्रांनो तुम्हाला हे चिन्ह आले तर समजून जायचं हे विस्मयवाचक वाक्य आहे. आता यावरती पाहूया कशा प्रकारे प्रश्न विचारला जातो. निम्नलिखित वाक्य को रचना के आधार पर भेद पहचान करने की, म्हणजे तुम्हाला इथं रचना के आधार पर भेद मित्र तुम्हाला ओळखायचे आहेत. भारतीय चरित्र पवित्र होते, यामध्ये एकच क्रियापद आहे, लक्षात घ्या सरळ वाक्य आहे त्यामुळे सरळ वाक्य आहे. बादल आए किंतु पाणी नाही बरसा, हे संयुक्त वाक्य आहे. हे तुम्ही पाहू शकता किंतु शब्दाने वाक्य जोडलेलं आहे म्हणून मित्रांनो सरळ वाक्य आहे, संयुक्त वाक्य आहे. त्यानंतर आँख खुली तो मैंने स्वयं को बिस्तर पर पाया, आँख खुली तो हे वाक्य पूर्ण होत नाहीये परंतु मैंने स्वयं को बिस्तर पर पाया हे दोन्ही एकमेकांशी कनेक्टेड आहे म्हणून मिश्र वाक्य आहे. त्यानंतर मैंने उसे जल्दी से चाय पिलाई और विदा किया, और ह्या शब्दाने मित्रांनो वाक्य जोडलेलं आहे म्हणून संयुक्त वाक्य आहे. त्यानंतर मोहल्ले वाले अपनी फुर्सत से आते हैं, हे सरळ वाक्य आहे अशा प्रकारे. त्यानंतर डॉल्फिन मछली छोटी थी पर बच्चों को आनंद आया, सरल वाक्य. त्यानंतर आज नीनू मत रही थी तो तुम्हारी याद आई, मिश्र वाक्य. त्यानंतर मैंने कोई पाप नहीं किया और न ही कोई चोरी की, संयुक्त वाक्य आहे. त्यानंतर आता जायचं आपल्या नेक्स्ट म्हणजे निम्नलिखित वाक्यों के अर्थ के आधार पर दी गई सूचना के अनुसार वाक्य परिवर्तन कीजिए. यामध्ये मित्रांनो वाक्य परिवर्तन करायचं असतं मित्रांनो अर्थ के आधार पर. लक्षात घ्या पहिला प्रश्न आहे तुम्हें अपना ख्याल रखना चाहिए, मित्रांनो याला आज्ञावाचक वाक्य बनवायचे. तुम अपना ख्याल रखो हे मित्रांनो त्याचं आन्सर असणार आहे. त्यानंतर मास्टरजीने पुस्तके लाने के लिए पैसे दिए, याला प्रश्नवाचक वाक्य बनवायचे. आता लक्षात घ्या क्या मास्टरजीने पुस्तके लाने के लिए पैसे दिए, अशा प्रकारे. मेरी टांग टूटना एक दुर्घटना थी, याला पण प्रश्नवाचक बनवायचे. क्या मेरी टांग टूटना एक दुर्घटना थी, त्यानंतर प्रश्नवाचक चिन्ह. त्यानंतर आज फिर कोई दुर्घटना हो की, इच्छावाचक वाक्य. आज फिर कोई दुर्घटना ना हो. त्यानंतर पर्यटन का अपना ही आनंद है, विस्मयवाचक वाक्य बनायचे. वहा पर्यटन का अपना ही आनंद है, अशा प्रकारे. त्यानंतर आशावाद तो हर
काम संभव है, निषेधवाचक वाक्य। आशावाद हो तो कोई भी काम असंभव नहीं है, अशा प्रकारे। त्यानंतर उमाने सितार पर भजन गाया, निषेधवाचक वाक्य त्याला करायचे, उमाने सितार पर भजन नाही गाया, अशा प्रकारे। इझी मित्रांनो आहे, जास्त मी तुम्हाला टाइमपास करत बसून डायरेक्टली आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया। वाक्य शुद्ध मित्रांनो, तुम्हाला वाक्य शुद्ध करून लिहायचं असतं। निम्नलिखित वाक्य को शुद्ध करके वाक्य फिर से लिखिए। लक्ष्मी का एक जुबेदार पूछता, आता लक्ष्मी मित्रांनो हे स्त्रीलिंगी आहे, तर मित्रांनो तुम्हाला इथं पूछ ठाण असणार आहे, थी असणार आहे, अशा प्रकारे। आणि मित्रांनो लक्ष्मी की, मित्रांनो लक्ष्मी का असू शकत नाही, त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या की आणि थी हे तुम्हाला बरोबर करून लिहायचं आहे। घर में तख्ते के रखे जाने का आवाज आता है, काच्या ऐवजी मित्रांनो की पाहिजे आणि मित्रांनो आता हेच्या ऐवजी आती हे, अशा प्रकारे मित्रांनो लक्षात घ्या। वेलांटी उकार वगैरे यामध्ये मित्रांनो तुमचे प्रॉब्लेम्स असतात, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं। सामने शेर देखकर यात्री का प्राण मानो मुरझा गया, लक्षात घ्या काच्या ऐवजी के पाहिजे आणि मित्रांनो गयाच्या ऐवजी गये पाहिजे, अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला वाक्य शुद्ध मित्रांनो करून लिहायचं असतं। लक्षात घ्या, तुम्हाला मी ऑल टॉपिक्स तुम्हाला समजून सांगितलेले आहेत आणि प्लस मित्रांनो त्याचे प्रश्न पण दाखवलेले आहेत। तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न सोडवायचे, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही। तुम्ही व्याकरणाच्या विभागामध्ये 14 पैकी 14 मार्क्स दिले स्कोर करू शकता। आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, तिथे अजून इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला देऊन देईल व्याकरणाचे, ते जर तुम्ही परफेक्ट केले तर मित्रांनो इझिली आउट ऑफ मार्क्स स्कोर करू शकता। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओ बदल्याबद्दल धन्यवाद।